नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं। विषय असा होता की आयुष्यामध्ये कधी कुणाला पाठीमागं नाही बोलायचं। कसं असतं माहिती आहे का, दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याचदा आपल्याकडून ही चूक होत असते। आपण बोलत बोलत एखाद्याविषयी बोलतो, एखाद्याची पाठीमागं निंदा करतो, एखाद्याच्या विषयी मागं त्याचा विषय काढतो, त्याची टिंगलटवाळी करतो, त्याला कमी खेचतो आणि हे प्रत्येक नॉर्मल बिईंगकडून होत असतं। मोस्टली आपलं जे गॉसिप असतं ना, ते समोरच्या व्यक्तीला इन्क्लूड केल्याशिवाय कधी संपतच नाही, किंवा आपल्या ज्या वायफळ ज्या चर्चा असतात ना, ते दुसऱ्याला धरून असतात। जर आपण कधी स्वतःला ऑब्झर्व केलं, जर आपण कधी स्वतःला जर बघायला लागलो ना की आपण काय बोलतो दिवसभर, तर आपण सतत दुसऱ्यांचा विचार करत असतो, दुसऱ्यांबद्दल बोलत असतो, दुसऱ्यांबद्दल आपल्या डोक्यामध्ये थॉट्स चालू असतात। पण ही जी गोष्ट असते ना, ती आपल्यासाठी खूप घातक असते। कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पण आपलं एखाद्या व्यक्तीसोबत बिनसलेलं असते, एखाद्यासोबत आपण ईर्ष्या करत असतो, एखाद्यासोबत आपण कॉम्पिटिशन करत असतो ना, किंवा एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलून गेलेला असतो, त्याचे जे शब्द असतात ना, ते आपल्याला आयुष्यभर टोचत असतात। आणि जेवढा आपण त्या व्यक्तीबद्दल चर्चा करत असतो ना, तेवढाच तो डोक्यात आपल्या फिट बसत असतो। आणि कसं असतं माहिती आहे का, जर सपोज आपण समोरच्या व्यक्तीला बोललो जरी नाही ना, तरी पण त्या व्यक्तीला लक्षात येतं की ह्या व्यक्तीला आपल्याबद्दल प्रेम नाही आहे। कारण जे आपण त्या व्यक्तीबद्दल स्वतःसोबत जे बोलत असतो ना, त्या व्हायब्रेशन त्या व्यक्ती समोर जाऊन पोहोचत असतात। त्याला समजून जातं की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतोय। जर आपल्या मनात जर त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचारत असतील ना, तर समोरच्या व्यक्तीच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल निगेटिव्ह थॉट 100% येतात। आणि असं झालंय, तुम्ही स्वतःला सुद्धा ऑब्झर्व करून बघा। जो व्यक्ती आपल्याला आवडत नसतो ना, त्या व्यक्तीला सुद्धा आपण आवडत नसतो। आपण त्याच्याबद्दल जेवढं आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह बोलतो ना, तेवढंच निगेटिव्ह त्याच्या मनामध्ये सुद्धा चालू असतं। पण अशा वेळेस काय करायचं असतं माहिती आहे का, जर आपल्या लक्षात आलं की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह बोलतोय, तर त्या व्यक्तीच्या जवळ जायचं आणि जे आपलं भांडण आहे ना, ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा। जर ते डायरेक्टली पॉसिबल नसेल ना, तर त्या ठिकाणी एखादा मध्यस्थी व्यक्ती घालायचा, जो आपल्या दोन्हीकडे कॉमन असेल, आणि त्या गोष्टीवरती तोडगा काढायचा। ज्यावेळेस पण आपण एखाद्याच्या पाठीमागं बोलतो ना, त्यावेळेस आपल्यावरचा विश्वास कमी होतो, आपली जी प्रतिष्ठा असते, आपला जो आदर असतो ना, तो देखील कुठे ना कुठे खाली जायला लागतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यावेळेस पण आपण एखाद्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह विचार करत असतो ना, त्यावेळेस आपलं मन पहिल्यांदा गहाण होतं, आपल्याला सुख नाही मिळत। त्यामुळे ज्या काही गोष्टी असतील ना, त्या पडदेशी सॉल्व्ह करून टाकायच्या। कधी जास्त कोणाला इथं राज्य नाही करू द्यायचं। एकतर त्याला माफ करून टाकायचं किंवा त्याची माफी मागायची, पण आयुष्यामध्ये कधी युद्ध नाही ठेवायचं। छोट्या मोठ्या लोकांसोबत तर अजिबातच नाही, कारण ते आपली इतकी एनर्जी खातात ना, त्याला माफ नसतं। त्यामुळे लढायचं असेल ना, तर मोठ्या लोकांसोबत लढायचं, ज्यांच्यासोबत लढता लढता आपल्याला आयुष्य कमी पडलं पाहिजेत, अशा लोकांसोबत लढायचं। पण ही जी छोटी छोटी लोकं असतात ना, ज्यांचं स्वतःचं काय अस्तित्व नसतं, अशा लोकांसोबत जास्त लढत नाही बसायचं। जर विषय किरकोळ असेल ना, तर त्या ठिकाणी आपण माफी मागितलं तर आपण काय कमी नाही होत। पण विनाकारण त्या व्यक्तीला शत्रू मानून त्याला मोठं करणं, त्याच्यासोबत लढणं, हे चुकीचं आहे। कारण ज्यावेळेस आपण लढत असतो ना, ते आपली जी प्रोडक्टिव्ह एनर्जी असते ना, ती फालतू ठिकाणी वाया जायला लागते। शेवटी आपण जिंकलो तरी पण काय आपण खूप मोठं काय अचीव नाही करत आयुष्यामध्ये। त्यामुळे अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या आपल्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने आपण टाळणं खूप गरजेचं असतं। आता हे बोलताना एवढं सोपं जरी वाटत असलं ना, ज्यावेळेस आपण इम्प्लिमेंट करायला लागतो ना ह्या सगळ्या गोष्टी, हे एवढं सोपं नाही आहे। ज्यावेळेस पण आपल्या मनामध्ये एखादा शत्रू निर्माण होतो ना, मग पहिल्यांदा युद्ध इथं चालू होतं, इथून आपलं मन खराब होतं। आपण इथून त्याला पहिल्यांदा नकारात्मक बोलायला लागतो, आणि ते नकारात्मक बोलण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला नकारात्मक व्हावं लागतं, आणि मग असे हळूहळू आपण निगेटिव्ह व्हायला लागतो। आणि आपलं जे ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामधलं मोठं ध्येय असतं, त्या गोष्टीपासून आपण लांब व्हायला लागतो। मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीच्या मनात जर माझ्याबद्दल निगेटिव्ह थॉट असेल ना, तर मग तो माझ्यासोबत तशा पद्धतीनेच ऑपरेट करायला लागतो, आणि ते मला पण दिसून येतं। मग माझी इच्छा नसताना सुद्धा मला पण तसंच वागावं लागतं जसं की तो समोरचा व्यक्ती वागतोय। मग त्याच्यामध्ये ते रिलेशन थोडं स्पॉईल व्हायला लागतं। कधी कधी कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस पण एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा पुढे जातो, ग्रोथ करायला लागतो, आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायला लागतो, आपल्याला वरचढ व्हायला लागतो ना, मग ते आपल्याला बघू नाही वाटत। आपल्यामध्ये ईर्ष्या निर्माण होते, आपल्यामध्ये तिरस्कार निर्माण होतो, आपण त्याचं कधी कौतुक सुद्धा नाहीत करत। त्याने एखादी गोष्ट केली जरी ना, तरी आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार यायला लागतात, त्याच्याबद्दल द्वेष निर्माण व्हायला लागतो। आणि जर असं आपलं नेचर असेल ना, तर मग तो व्यक्ती आपल्यापासून दूर व्हायला लागतो। आणि असं माझ्यासोबत भरपूर वेळेस झाले माझ्या आयुष्यामध्ये, म्हणून बोलतोय। त्यामुळे अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, अशा गोष्टीतून वरी उठा, स्वतःला भक्कम बनवा, आणि आपलं जे ॲक्च्युअलमध्ये ध्येय आहे ना, तिथं काम करायला लागा। नाहीतर ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपली पूर्ण एनर्जी खाऊन टाकतात, शेवटी आपल्याकडे लढण्यासाठी ऊर्जाच नाही राहत। मुळात पहिली गोष्ट अशी की आपण आतून निगेटिव्ह बनतो, आपली इमेज ढासळायला लागते, विनाकारण फालतू गोष्टींची मागं एकमेकाची चुगली करण्याची आपल्याला घाण सवय लागते, आणि त्याच्यामुळं अशाच प्रकारची लोकं आपल्या आजूबाजूला यायला लागतात, आणि आपलं आयुष्य खराब व्हायला लागतं।
त्यामुळे अशी जी लोकं असतात ना, जी आपल्याला त्रास देतात, अशा लोकांपासून दूर राहायचं. पण अशा लोकांसोबत कधी लढायचं नाही बसायचं. आपला जो संपूर्ण फोकस असतो ना, तो आपल्या ध्येयावरती एकत्रित करायचा आणि तिथं आपली पूर्ण एनर्जी चॅनलाइज करायची. त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळत असतं. नाहीतर आपण जर अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अडकून राहिलो ना, तर आयुष्यामध्ये आपण कधीच पुढे नाही जात. पण युद्ध करायचं ना, स्वतःसोबत युद्ध करायचं. स्वतःला अपग्रेड करण्यासाठी, स्वतःला मोठं बनवण्यासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी, आपल्यामधल्या ज्या काही जटिल गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपली संपूर्ण एनर्जी त्या ठिकाणी खर्च करायची असते. नाहीतर आपण फालतू ठिकाणी संपूर्ण वेळ वाया घालवला ना, शेवटी आपल्याला मिळत काहीच मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना, तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.